हॅलो फ्रेंड्स, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत, तुम्ही सणासुदीला काढू शकतात किंवा येणाऱ्या मकर संक्रांतीला देखील ही रांगोळी काढू शकतात, अशी एकदम सुंदर रांगोळी। तर सुरुवातीला आपण या रांगोळीसाठी लागणारे ठिपके काढून घेऊयात। असे 11 ठिपक्यांची लाईन 11 ठिपके आपण काढून घेतलेले आहेत। आता याच्या मधोमध आपल्याला ठिपके काढत जायचे आहेत। तर असे 11, मग 10, मग 9, मग 8, 7 आणि 6 पर्यंत आपण असे ठिपके काढून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे खाली काढले तसेच वरती देखील काढून घ्यायचे। तर अशा पद्धतीने रांगोळीला लागणारे ठिपके आपण काढून घेतलेले आहेत। तर रांगोळी काढायला सुरुवात करूया। इथे ही जी 6 ठिपक्यांची जी शेवटची ही जी खालची लाईन आहे, याचे हे 2 ठिपके, मग त्याच्यावरच्या लाईनचे हे 3 आणि हे 2, म्हणजे 1 2 3 4 5 6 हा जो एक षटकोन जो आहे हा 6 ठिपक्यांचा। तर यावर हे जे 1 2 आणि हे 3, 1 2 आणि हे जे 3, ह्या प्रकारे त्यांच्यावर आपण एक रेष ओढून घेऊ, म्हणजे एक आकार तयार करून घेऊ। यानंतर हा जो मधला ठिपका आहे ते ह्या ठिपक्यावर असा एक गोलाकार, अर्धगोलाकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथून आपल्याला असं फक्त इथे जोडायचं आहे। तर असंच आता आपल्याला इकडे पण पाहू शकतात की 1 2 3 4 5 6 हे ठिपके आहेत। सेम तसंच आपण इकडे ह्या बाजूला 1 2 आणि 3 सर्वात पहिले आकार तयार करताना ही ठिपके वापरले। आता आपल्याला 1 2 आणि 3, 1 2 3 हे ठिपके घ्यायचे आहेत। आणि आता हे याला जोडून द्यायचं आहे। आता यानंतर तसंच इकडे 1 2 3 4 हे जे 6 ठिपके आहेत त्याच्यातला हा 1 2 आणि 3 हे 3 ठिपक्यांवर परत तो आकार तयार करून घ्यायचा आहे।
आणि हे असं जोडायचं आहे. त्यानंतर हे वरती परत जे 6 ठिपके आहेत त्याचे आपल्याला हे 1, 2 आणि 3 ह्या ठिपक्यांवर आकार तयार करायचा आहे. आणि इकडे गोलाकार तयार करून हे याला जोडायचं. आता तसंच इकडे देखील आपल्याला आणि इथे ह्या साईडला मधल्या साईडला आणि इथे देखील तसंच शंख काढून घ्यायचा आहे. आता इकडे सगळे शंख काढून झाल्यावर या शंखाच्या पुढे हा जो ठिपका आहे याला आपल्याला फक्त एक शंख जोडून द्यायचा आहे. सर्व बाजूंनी असंच करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये जे उरलेले ठिपके आहेत इकडे परत ही जी 1, 2, 3 हे ठिपके याच्यावर आपण रेष ओढून घेऊ. आणि त्याच्या आजूबाजूच्या ठिपक्यांवर पण 1, 2 आणि हे खालचे 3 आणि 2 याच्यावर पण खाली 3 याच्यावर रेष ओढून घेऊ. आणि आता हे खाली तर ह्यानंतर याला आपल्याला याला असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे एक चांदणीचा आकार तयार होतो.